नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. आजचा वार आहे बघा शुक्रवार. आता टायमिंग झालाय दुपारचे 3 आणि आता इथं मसाला करण्यासाठी जाणार होते. तर मिरची सगळं चुलीवरच भाजणार आहे. तर तिकडं घर आहे आमचे, तर तिथं चूल छोटी करणार आहे आणि सगळा मसाला तिकडच भाजणार आहे. त्यामुळे इथं काय भाजलेला मसाला दाखवणार नाही. मसाला कसा होईल ते शेअर करत. तर सगळंच इथं डब्यामध्ये घेतलेले आणि मिरच्या पण घेतल्यात आणि कढई, प्लेट, हे सगळं जे लागते ते घेतले आणि आता तिकडच घरीच मसाला भाजणार आहे चूल करून. मिरची पण तर मी सगळं घेतलंय इथं. खोबरं हे कट करून घेतलाय आणि मसाला पण तिकडच सगळं भाजून घेणार आहे चुलीवरतीच. आणि आता 3 वाजल्यात जाते मी आणि माझे मिस्टर जाणार आहे चूल करून तिकडं मसाला करणार आहे, तर भाजून घेणार आहे. तर तिकडचं शेअर करता आलं चुलीवर भाजताना तर शेअर करत नाही, तर मसाला कसा झाला नाही ते शेअर करत. तर आता जाते, काम वगैरे झालं, जेवण करून घेतलेले आणि आता मसाला कसा झाला ते शेअर करते. तर इथं ना आमची घर आहे आणि इथं जागा पण भरपूर शिल्लक आहे. चूल करण्यासाठी पण जागा होती आणि लाकडं पण शिल्लक होते इथं. तर म्हणलं इकडंच आपण मसाला भाजून घेऊ आणि त्यासाठी आलेले. आणि इकडं माझ्या मिस्टरांनी झाडं असे छान असे पाणी वगैरे टाकलेले आलेले चांगले. त्यांचं जाणं येण्यासारखं होतं आहे. माझं होत नाही जास्त जाणं तिकडं, घरीच असतं घरातले कामं वगैरे. घरापासून जवळच आहे तरी पण जाणं होत नाही, मिस्टर जातात. तर अगोदर तर इथं मी चूल पेटवून घेतली आणि छान असं धने भाजण्यासाठी घेतले होते. लाकडं पण चांगले होते, धूर हे झाला नाही अजिबात आणि त्रास म्हणजे काय झाला नाही. नाहीतर चूल म्हणलं की धूर होतो, जास्त नाही झालेला. आणि इकडं चांगले अगोदर धने भाजून घेतले, तेल टाकून लालसर चांगला कलर बदलेपर्यंत धने भाजून घेतले. आणि त्यानंतर इथं लगेच कढईमध्ये तेल टाकून खोबरं पण चांगलं कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तर आता इथं मी असे छान धने भाजून घेतले आणि कांदा पण लगेच भाजून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकलं होतं कांदा भाजताना, जास्त नाही, थोडंसंच टाकलं होतं. आणि कांदा पण चांगला भाजून घेतला आहे. 3 किलो कांदा कट करून सुकवून घेतला होता पूर्ण आणि आता इथं चांगला भाजून घेतलेला आहे. आणि खडा मसाला सगळा एकत्रच भाजून घेतलेला आहे. कमी म्हणजे कमी जाळावरती असा भाजून घेतलेला आहे. तर इकडं छान असे धने भाजून झाले आणि इकडं हे तेजपत्ता, खोबरं, कांदा आणि लसूण, तर इथं असा छान मसाला आजचा भाजून घेतलेला होता चुलीवरती. 3 वाजता आले होते मसाला भाजण्यासाठी, 3:30 वाजले असेल तरी येईपर्यंत. आणि सगळं हे मग चूल हे करीपर्यंत 3:30ला सुरू केलं होतं. 1.5 तासामध्ये मसाला सगळा भाजून घेतला, मिरची, मसाला. आणि हे मसाला पण छान असा कमी कमी जाळावरतीच चांगला असा भाजून घेतलेला आहे. गॅसवरती भाजण्यापेक्षा म्हणलं आहे इथं जागा पण होती आणि चूल करून भाजून घेऊ, त्यासाठी तर चांगला मसाला, खडा मसाला भाजून घेतलेला आहे. करपू दिला नाही अजिबात. थोडंसं हे थोडंसं तेल टाकून हे तर चांगला मसाला भाजून घेतलेला आहे. आणि इथे माझ्या मिस्टरांनी क्लिप घेतली होती. तर असा चांगला मसाला भाजून झाला आणि चुलीवरचा आजचा मसाला, ह्या वर्षीचा माझा मसाला चुलीवरचा झालेला आहे. आणि इथं मिरच्या पण भाजल्या लगेच आणि अर्ध्या मिरच्या मी भाजून घेतल्या. डब्यामधल्या ज्या मिरच्या आहेत त्या मी भाजून घेतल्या. मसाला पण मीच भाजला होता सगळा चांगला. आणि बाकीच्या मिरच्या राहिल्या होत्या, मिस्टर म्हणले मी भाजतो. मग अर्ध्या मिरच्या माझ्या मिस्टरांनी भाजल्या होत्या. त्यांना पण जायचं होतं कामावरती. पण पहिलं म्हणले मसाला हे सगळं असं वाटण्यासाठी मीच थांबले होते. सगळं मदत वगैरे केली त्यांनी. आणि इथं 5 वाजता बरोबर मसाल्याच्या दुकानामध्ये आलो होतो आम्ही. तर आता बघा टायमिंग झालाय 8:15 वाजलेले, 8:15 झाले आणि मसाला ते सगळा भाजून हे घेईपर्यंत 5 वाजले होते. 3 वाजता गेले होते भाजण्यासाठी. घर होतं तिथं आमचं, तर बाहेर जागा होती शिल्लक, तर तिथं चूल केली आणि मस्त छान असा मसाला पण भाजून घेतला. थोडा क्लिप पण घेतलेले ते पण. आणि आता छान असा मसाला कुठून आणलेला आहे, म्हणजे सगळा दळून आणलेला आहे. तर आमच्या घराजवळच म्हणजे जवळच होतं मसालाचं. गेल्या वर्षी पण तिथूनच केला होता, गेल्या वर्षी तिथूनच केला होता आणि आता पण तिथूनच दळून आणलेला आहे मसाला. तर छान असा मसाला कुठून दिलेला आहे. आणि 3 किलो मिरचीचा मसाला 6 किलो झालेला आहे. आणि आमच्या इथं 70 रुपये किलो आहे. म्हणलं चला आमच्या इथं किती प्राईस आहे ते पण सांगू. तर आमच्या इथं 70 रुपये किलो असा मसाला आहे आणि 6 किलो चटणी झालेली, थोडीशी कमी पण 6 किलो झालेली. आणि छान असा मसाला पण करून आणला. आणि येताना ना माझ्या मित्रांचं असं शॉप होतं बांगड्यांचं हे ते, तर तिथूनच मी छान असं नेल पॉलिश आणि बांगड्या पण घेतलेले. आणि आता जयंती पण आलेली ना, तर त्यासाठी मी बांगड्या पण घेतलेले आणि नेल पॉलिश पण घेतलेली. कशी नेल पॉलिश आणि बांगड्या घेतलेले ते पण शेअर करते. छान अशा ब्ल्यू कलरच्याच बांगड्या घेतल्या. मला साडीच्या बांगड्या घ्यायच्या होत्या अशा. तर ह्या अशा छान बांगड्या घेतलेल्या आहेत.
वेलवेटच्या आहेत आणि 100 रुपये डझननी भेटल्या आणि छान दिलं त्यांनी, असं कमी पण करून दिले पैसे. बांगड्या आणि नेल पॉलिश घेतली. तर अशा आहेत ब्ल्यू कलरच्या आहेत, छान वाटायला त्या बांगड्या, मला तर आवडल्या. आणि डेली यूजसाठी पण माझ्या बांगड्या होत्या, मी आधी घेतल्या होत्या अशा, त्या पण आहेत, पण जर अशा ह्या बांगड्या घेताना छोट्या झाल्या होत्या, तर अशा घेतलेल्या 2. तर ह्या घेतल्यात मी 50 रुपयाच्या घेतलेल्या आहेत. ह्या पण छान आहेत, छान दिलं त्यांनी, बांगड्या पण स्वस्त दिल्या आणि हे पण छान दिलं, घेतलेलं आहे म्हणजे दिलेलं आहे 50 रुपयाच्या. आणि ही नेल पॉलिश एक घेतली 100 रुपयाला दिली. तर ब्ल्यू कलरचीच घेतलेली अशी छान, तर ही अशी ब्ल्यू कलरचीच घेतलेली. आणि असं थोडंसं बांगड्या नेल पॉलिश पण आणली आणि डेली यूजसाठी पण बांगड्या आणल्या आणि जयंतीसाठी पण अशा बांगड्या आणलेल्या आहेत. तर आता 7:15 वाजल्या, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. घरी सगळं स्वच्छ करून गेले होते, भांडे वगैरे सगळे घासून, दुपारचे जेवणाचे भांडे फक्त राहिलेले शिल्लक आता. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. मला वाटलं वेळ जास्तच लागेल, आधी पण मसाला तिथं राहील, म्हणजे आधीचा पण होता तिथं मसाला, मला वाटलं जास्त वेळ लागेल, पण 7:30 पर्यंत मसाला करून दिला त्यांनी. मिस्टरांना येण्यासाठी 8 वाजले, कारण तिथं ट्रॅफिक पण आहे ना जरा येताना, त्यामुळं मग 8 वाजले. नेल पॉलिश बांगड्या असं पण आणलं आणि मसाला पण करून आणला, 2 कामं म्हणजे केले. तर मसाला कसा झालाय ते पण मी तुम्हाला दाखवते, कसा झालेला आहे. छान झालाय मसाला, वास पण एकदम छान होता मसाल्याचा करतानाच. आणि आजचं थोडंसं रुटीन शेअर केलेलं आहे, असं म्हणजे ब्लॉग थोडासा केलेला आहे. ते कसा वाटला कमी करून ते पण सांगा. आणि मसाला एकदा दाखवते कसा झालेला आहे. तर असे बिया इकडं काढून देतात मसाल्याचं झाले की. मसाल्याचा वास पण छान येतोय आणि चांगला वाटलाय. आणि लसूण काय झालं, थोडं असं पटकन टाकल्यामुळे थोडा, तर मसाला पण छान झालेला आहे, कलर पण छान आलेला आहे. आणि हे जे पांढरं आहे ना, थोडंसं लसूण जास्त सोला नव्हता ना, त्याच्यामुळे दिसतंय. आणि कलर पण छान आलाय आणि वास पण छान येतोय. तर असा मसाला पण करून झालेला आहे. 3 किलो मिरची घेतली होती आणि बाकीचा मसाला धरून 6 किलो असा मसाला झालेला आहे. मसाला पण छान झालेला आहे, काळा असा कलर पण आलेला आहे, मसाल्याला छान असा कलर आलेला आहे. आणि आता 1-1.5 वर्ष पण जातो मसाला. घरात घरचा मसाला खाण्याची सवय, त्यामुळे मी मसाला करत असते. गेल्या वेळेस केला होता, 2 वर्ष गेला होता. आता हा पण मला वाटतं तसं जातोय का म्हणते 2 वर्ष. आणि सगळा कांदा हे भाजून केलेला आहे, त्यामुळे खराब होत नाही. आणि खोबरं जास्त टाकत नाही मसाल्यामध्ये मी, त्यामुळे मसाला टिकतो चांगला. आता स्वयंपाक करते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू, आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.